तुका म्हणे माझे एकी सर्व तुका म्हणे माझे एकी सर्व तुका
झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी सुख झाले ओ साजनी हे माझ्या
कोणाशी ना बोला कोणाशी ना बोला कोणी कोणाशी ना बोला कोणाशी ना बोला कोणी कोणाशी ना बोला आधी देतो पोटावरी आधी देतो पोटावरी आधी देतो पोटावरी आधी देतो पोटावरी पुढे म्हणाल तोवरी म्हणाल तोवरी म्हणाला तोवरी पुढे म्हणाला तोवरी पुढे म्हणाला तोवरी म्हणाला तोवरी तुका म्हणे सांडा घाट म्हणे कांटा घाटी तुका म्हणे सांडा घाट म्हणे कांटा घाटी हे नका भरू पोटे नका भरू पोटे नका भरू गोटे तेने नका भरू गोटे तेने नका भरू गोटे तेने नका भरू गोटे आधी देतो पोटभरी 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 पुढे म्हणाल तोवरी पुढे म्हणाल तोवरी पुढे म्हणाल तोवरी आधी देतो पोटभरी पुढे म्हणाला तोवरी पुढे म्हणाला तोवरी पुढे म्हणाला तोवरी गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल यान तरी यारे लागे यान तरी यारे लागे या
प्यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी पांडुरंगा करो प्रताप पांडुरंगा करो प्रताप पांडुरंगा करो प्रताप पांडुरंगा करो प्रताप हरी जगना गंगा के हरी जगना गंगा के हरी जगना गंगा के प्रविश्य मम वाचमिमां प्रसुता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राण नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् अलंगापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्वी प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानदेवा नमो ज्ञानराजा नमो ज्ञानदेवा नमो ज्ञानराजा नमो ज्ञानसिंधू सखा पूर्ण माझा मती मंद ते ज्ञानदाता दिनासी नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ती विलोकितो हिन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सोनो पंत दया गुनियावडिनी मामासी बोलते नामे शंकर शंकरा सदा समकरा निसंग जो संगती पुण्य श्लोक तो पुण्य नगरीचा मोती खरा शुभतो ऐशा संतवरा सदा समकरा दांडे करा वंदितो मस्तक माझा पायावरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची विठाला
याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी प्रश्न. अनंत कोटी ब्रह्मांड नायक षडगुणेश्वर संपन्न जगदाधार, अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुणनिधान श्री रुक्मिणी प्राण संजीवन श्री पंढरीश परमात्मा, मुक्त कैवल्य तेजनिधी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय, वैराग्य राग्र श्री श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय, जगत जननी आदिशक्ती आया, आदिशक्ती आदि माया भगवती आई साहेब मुक्ताई, स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज, सद्गुरु झेंडूजी महाराज, सद्गुरु धनजी महाराज, सद्गुरु तोताराम बाबा, सद्गुरु जगन्नाथ बाबा, या सर्वांच्या चरणारविंद सेवा समर्पित करण्याकरता जो अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. अभंग ज्यांचा आहे ते श्री क्षेत्र देहू निवासी, प्राण इंद्रिय दमन, तनु श्रीत स्वगमन, हरी श्री सुमन नोहे नोहे जिजाई रमन, साऱ्या विश्वाला पावन आणि पुनीत करणारी अभंग संहिता. या अभंग संहितेतील ज्याला तुकोपनिषद असं म्हटलं जातं, ज्याला पंचम वेद असं म्हटलं जातं, असा असणारा तुकोबरायांचा गाथा. या गाथ्यातील काल्याचं वर्णन करणारा, काल्याच्या प्रकरणातील सेवेकरता निवडलेला आजचा हा अभंग. विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा काही गोष्टीचा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून सांगून जाईल. साधू संतांच्या आशीर्वादाने, थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली आपली ही भुसावल नगरी, आणि या भुसावल नगरीमध्ये गेल्या 7 दिवसापासून संपन्न होत असलेला अखंड हरिनाम संकीर्तन, श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ महोत्सव. या ठिकाणी गेले 7 दिवस आपण भगवान परमात्म्याची कथा या ठिकाणी श्रवण केली. भगवान परमात्म्याची कथा जी घालवते जीवनाची व्यथा, ती आहे भगवंताची कथा. आणि अशी कथा आपण या ठिकाणी 7 दिवस श्रवण केली. वायकोळी परिवार यांच्या माध्यमातून या सुंदरसा सप्ताहाचं काय आयोजन आहे. आदरणीय श्री बडराम कुशाल वायकोडे व सौभाग्यवती आईसाहेब वत्सलाबाई बडराम वायकोडे यांच्या मनामध्ये असं आलं की भगवान परमात्म्याची कथा काय ऐकावी, आणि त्यांच्या या मताला त्यांचे चिरंजीव यांनी काय दिलं, अनुमोदन दिलं. आणि या ठिकाणी या कथेचं अल्पावधीमध्ये काय तर हे आयोजन झालं. आणि आज आपल्या काल्याचा, आपल्या या कथेचा सांगतेचा काय दिवस आहे. आणि ज्या पर्व काळावरती या कथेचं आयोजन झालं, तो पर्व काळ सुद्धा काय महाराज सामान्य नाही. श्री संत गजानन महाराज यांचा काय आज प्रगट दिन आहे. बाबांची इच्छा होती की प्रगट दिनाच्या दिवशी काय आला पाहिजे, काला आला पाहिजे, म्हणजे प्रगट दिन ही साजरा होईल आणि आपला काला सुद्धा होईल. एका कामात 2 काम. आणि सुंदर असा आपला आजचा हा श्रीमद भागवत कथेचा सांगतेचा दिवस, आणि त्यातल्या त्यात श्री संत गजानन महाराज यांचा काय आहे प्रगट दिन. आणि त्यातल्या त्यात तिसरा पर्वकाळ असा श्री संत सद्गुरु प्रातस्मरणीय जगन्नाथ बाबा अंजाडेकर यांचा सुद्धा काय प्रगट दिन. दास नवमीला, नवमीच्या दिवशी बाबांचा काय प्रगट दिन आहे. आणि त्या ठिकाणी अंधाड्याला सुद्धा काय चालू आहे सुंदर असा महोत्सव. अंधाडा संस्थान या ठिकाणी आदरणीय आमचे परम श्रद्धेय धनराज महाराज अंधाडेकर त्यांनी दरवर्षी बाबांचा काय जन्मोत्सवाचा काय कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतो. म्हणून आपणही जा त्या ठिकाणी काय बाबांचा दर्शनाचं सुद्धा काही योग येईल, काही सेवा घडेल. सुंदर असं त्या ठिकाणी सुद्धा काय सप्ताहाचं आयोजन आहे. असे त्रिवेणी संगम आपल्या या सप्ताहामध्ये काय कथा, जगन्नाथ बाबांचा काय जन्मोत्सव, श्री संत गजानन महाराजांचा काय प्रगट दिन,
असा त्रिवेणी संगम या ठिकाणी साधण्यात आला आणि समस्त वायकोडे परिवार यांनी या ठिकाणी या कथेचं केलेलं हे सुंदर असं आयोजन. दिवसा संगीत कथा, रात्री भगवान परमात्म्याचे संकीर्तन, अनेक वक्त्यांचे आपण या ठिकाणी कीर्तन श्रवण केले. या आपल्या सप्ताहाकरता काल्याकरता उपस्थित गुणीजन टाळकरी मंडळी, आमचे आदरणीय डॉक्टर साहेब आहे, आमचे भूपेश महाराज साखरी वाडा तिथून ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे विजय महाराज जामनेरकर तसेच आमचे आदरणीय मामा ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. देवीदास बुवा ज्यांचे काय ते बामणोदूरून आले बरं, ते नाशिकवरून आले. देवीदास बुवा नाशिककर ते सुद्धा या ठिकाणी काय उपस्थित आहे. त्यांचं या ठिकाणी काय सर्व धावपळे महाराज, तसेच आमच्याबरोबर आलेले आमचे सुधाकर महाराज कोले, तसेच या ठिकाणी सुंदरशी मृदंगाची जे सेवा देत आहे असे आमचे परमस्नेही आदरणीय आमचे अनिकेत महाराज ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. ज्याच्या जीवावर 2 तास उड्या मारायच्या आहे असे आमचे साऊंडवाले आमचे ज्ञानेश्वर महाराज ते सुद्धा या ठिकाणी आपली सेवा 7 दिवसापासून देत आहे. तसं या ठिकाणी जे काही कार्यक्रम झाले ते कार्यक्रमांचं लाईव्ह प्रेक्षेपण जे 7 दिवस ज्यांनी या ठिकाणी कीर्तन काय केले लाईव्ह केले यूट्यूबवरती, त्यांचं स्पेशल काय चॅनल आहे श्री विठ्ठल कीर्तन सोहळा या नावाने काय ते चॅनल आहे. आमचे आदरणीय अनिल दादा येवले ते कीर्तनाचं काय लाईव्ह प्रेक्षेपण या ठिकाणी भविष्यामध्ये भाविकांना उपयोगाला यावं, एक आठवण एक स्मरण राहावं. कारण चॅनल भरपूर आहे बरं, सध्या चॅनल भरपूर आहे, पण ते चॅनल हे दाखवत ते चॅनल दुसरंच दाखवत. आता ते काय दाखवता देव जाणे. चांगलं सध्या कोणी दाखवत नाही. ज्यांनी एक वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार या माध्यमातून होतो असं कार्य ज्यांनी आपल्या हातामध्ये घेतलं असे आमचे अनिल दादा येवले ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो आणि माझ्या अभंगाकडे वळतो. विठ्ठल